महाराज ज्ञानेश्वर. विषय अगदी सहज आणि सोपा आहे. भक्त आणि भगवंताचं नातं कसं असतं. भक्त आणि भगवंताचं नातं जर आम्ही बोलायला गेलो तर त्यात फक्त आणि फक्त प्रेम, जिव्हाळा आणि करुणाच असतं. आणि ती कशा प्रकारे प्रगट होते याचा प्रत्यय आज आपण पाहूया. पेरलं तेच उगवतं. आपण ज्याप्रमाणे एखादी गोष्ट दुसऱ्याप्रती वागवायची ठरवतो, कदाचित त्याचप्रमाणे ती वस्तू, ती गोष्ट, ती प्रवृत्ती, ती प्रकृती आपल्याकडे परत येत असते. फार मोठा विषय नाही. संक्षिप्त पद्धतीमध्ये एक कथा इथे आपण पाहूया. ती कथा फार सुंदर आहे. त्यातून काय शिकायचं, मॉरल ऑफ द स्टोरी काय घ्यायची, हे ज्याचं त्याने ठरवावं. देणारा समर्थ आहे, घेणाऱ्याची ऐपत कशी असेल त्यावरून ते ठरतं. आणि नेहमीप्रमाणेच ज्ञानोबा खरंच आणि खरंच समर्थ आहे. देताना तो सगळ्या मार्गांमधून देतो, कुठेही कमी ठेवत नाही. तर ज्ञानोबांनीच दिलेली ही बुद्धी आणि ज्ञानोबांनीच दिलेलं हे वक्तृत्व आणि ज्ञानोबांनीच दिलेलं ऐकणाऱ्यांचं श्रवण, या तिघांचाही मेळ घालू. अधिक मासाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण ही कथा सुरू करू. पावसाचे दिवस होते. सर्वत्र पाऊस पडत होता. आणि अशा या सगळ्या पावसामध्येच पाणी सगळीकडे साचलेलं होतं. रस्त्यावर पाणी घरंगळत होतं. निर्जर पाऊस पडत होता. पाऊस पडत असल्यामुळे साहजिक हवेमध्ये सुद्धा थोडासा ओलावा आणि त्यासोबतच थोडा थंडावा पण आलेला होता. एक अर्धनग्न असलेला साधू, कदाचित तो कोणासाठी साधू असेल, कदाचित तो कोणासाठी तरी वेडा असेल, तो आपला रस्त्यावरून चालत होता. आणि रस्त्यावरून चालत असताना तो आनंदित होता. आणि असा हा साधू आपल्या आनंदात निमग्न आहे. तो रस्त्यावरून चालतो आहे. बाजूलाच कुठेतरी रस्त्याच्या कडेला एक मिठाईचं दुकान होतं. आणि पावसाचा सीझन सुरू झालेला आहे किंवा अचानक पाऊस सुरू झालेला आहे. व्यापाऱ्याच्या बुद्धीनुसार त्यांनी लगेच गरमागरम दूध आणि त्यासोबत गरमागरम जिलेबी तयार करणं सुरू केलं होतं. एक 5 का 10 मिनिटासाठी होईना हे सगळं प्रसंग सुरू असताना त्यातल्या एका सेकंदासाठी या साधूचं लक्ष त्या गरमागरम दुधाच्या कढईकडे आणि तद्वतच त्याच्या शेजारी असलेल्या गोड अशा गरमागरम जिलेबीकडे गेली. चेहऱ्यावरचे हावभाव अगदी समज होते. लोकांच्या मनाने दिसण्यावरून जरी तो वेडा असला तरी तो खरंच फकीर असेल. कारण तो आनंदी झालेला आहे की या एवढ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा कोणाची तरी चव, कोणाची तरी भूक भागवायची आहे म्हणून का होईना भगवंतांनी केवढी सोय केली आहे बघा. आणि असा हा साधू नाचतच होता. त्याच्या मनात कुठेही इच्छा उत्पन्न झाली नाही की ती जिलेबी आणि ते दूध मला मिळावं. आणि तो व्यापारी कुठेतरी हे सगळं पाहत होता. त्या व्यापाऱ्याला सुद्धा असं वाटलं की हा अर्धनग्न साधू आहे, पाऊस पडतो आहे, डोक्यावर काही नाही, सगळं अंग ओलं होत आहे आणि तो आनंदाने नाचतोय. आजकाल आनंदाने नाचणं हे खरं तर दुर्मिळ होत चाललंय. आणि आनंदाने नाचतात जरी तर त्या आनंदातला खरा आनंद आणि चेहऱ्यावरचं पावित्र्य हे दिसेनासं झालेलं आहे. फार कॉस्टली झालेलं आहे ते. त्यामुळे कदाचित या व्यापाऱ्याच्या दृष्टीने ती कॉस्टली वस्तू त्याला दिसली असेल त्या फकीराच्या चेहऱ्यावर, त्या फकीराच्या, त्या साधूच्या वृत्तीवर, वागण्यातून. आणि म्हणून त्या व्यापाऱ्याने त्या साधूला आवाज दिला, हे बाबा इकडे ये. आणि म्हणला, दूध पिएगा, थोडी जलेबी खाएगा. तो साधू म्हणला, बाबा देव ना देव, ऊपर वाले की दुआ है. आणि असं म्हणत त्या व्यापाऱ्याने एक अर्धा ग्लास दूध आणि चांगला मूठभर 5-6 अशा गरमागरम जिलेब्या त्याच्या समोर ठेवल्या. आणि साधू महाराजांसाठी काय, मिला तो ठीक, नाही मिला तो भी ठीक, पण दिलेलं अन्न हे भगवंताचं आहे आणि भगवंत ऐश्वर्यवान आहे. या आनंदात त्या साधू महाराजांनी ते दूध
आणि सोबत मिळालेली जिलेबी याच्यावर यथेच्छ ताव मारला. आणि परत आता आनंदाचं दुसरं निमित्त मिळालं होतं. पहिला आनंद याच्यासाठी होता की पाऊस पडतोय, आणि दुसरा आनंद होता की या पावसात कुठे का होईना, निमित्त मात्र का होईना, निमिषभरी का होईना, परंतु दुधाची आणि जिलेबीची मेजवानी मिळालेली आहे. आणि असा हा साधू महाराज आनंदात नाचत होता. खालून पाणी वाहत होतं. आणि नाचण्याच्या ओघात साधू महाराज एक गोष्ट विसरत चालले होते की त्यांच्या नाचण्याच्यामुळे रस्त्यावरचं ओरंगणारं पाणी कुठेतरी उडत होतं. थोड्याच दिशेने एक नववधू आणि नववर असं सुंदर जोडपं त्याच रस्त्याने पलीकडे जाण्यासाठी येत होतं. साधू महाराज आपल्या तंद्रीत पाण्यात पाय ठेवून नाचत होते आणि ते पाणी उडत होतं. अचानकपणे साधू महाराज नाचत असताना ते पाणी त्या नववधूच्या अत्यंत महागड्या अशा शालूवर उडालं. आणि हे पाहून तिच्या नवऱ्याला, त्या नवयुवकाला राग आला. क्रिया घडलेली आणि प्रतिक्रिया सुद्धा दिसून पडते. आणि हा लालबुंद झालेला नवरदेव, नवयुवक जोरात त्या साधू महाराजांवर धावून गेला. बाकीचे लोक जमा झालेत. स्वतः त्या नवयुवकाची नववधू, नवरी सुद्धा म्हणाली की अहो काय करताय. रागात आणि आवेशात आलेला हा मुलगा त्या साधूचं साधू पण पाहूच शकला नाही. आणि त्यांनी खानखन एक जोरात कानपडात त्या साधू महाराजांच्या श्रीमुखात भडकवली. बाकी सगळे बघत होते. सगळीकडे शांतता पसरली. कानपडात मारून झाल्यावर नवयुवकाचा राग शांत झाला, कारण की रागाची फलश्रुतीच असते विध्वंस, आणि विध्वंस झाला की तो राग शांत होतो. ते नवदाम्पत्य तसंच निघून गेलं बडबड करत. ती नवरी अजूनही समजवत होती की तू हे केलेलं ते योग्य नाही, पण तो कुठे ऐकायला तयार नव्हता. आणि तो हेच सांगत होता की त्या साधूला काही कळतं की नाही, भर रस्त्यावर कुठेही नाचतोय, काही डोकं आहे की नाही, खाली पाणी वाहत आहे, आपल्या पायी लोकांचे कपडे खराब होतील. व्यवहारिक होता आणि कदाचित हुशारी असेल, विद्वान नसेल बरं का. पण इकडे साधू महाराज कानपटात खाल्ल्यानंतर सुद्धा परत नाचत होते. पहिल्यांदा पाऊस पडतोय म्हणून, दुसऱ्यांदा जिलेबी आणि दूध मिळालं म्हणून, आणि तिसऱ्यांदा कनपटात मिळाली आहे म्हणून. कारण हे तिन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या असतील, तिन्ही गोष्टींचं प्रमाण वेगवेगळं जरी असेल, तरी देणारा भगवंतच आहे अशी त्याची श्रद्धा असेल कदाचित, होतीच. थोड्याच वेळात ते नवदाम्पत्य बाजूला असलेल्या एका इमारतीत गेलं. पाऊस पडत होता, इमारतीमध्ये पाणी गळत होतं आणि जिनावर सर्वत्र पाणी साचलेलं होतं. या दोघांची बडबड चालू होती, त्याच्या बायकोची आणि त्याची. बायको कुठेतरी सांगत होती की असं कोणालाही उठून मारू नये, त्यांचं वय पाहावं, त्यांची परिस्थिती पाहावी. आणि हा नवरा जोरजोरात तिला समजून देत होता, सांगत होता की मी किती बरोबर आहे आणि मी किती योग्य केलं. आणि या बोलण्याच्या नादातच इमारतीमधलं, बिल्डिंगमधलं पाणी त्या जिन्यावर गळत होतं. आणि अशातच या नवऱ्याचा पाय त्यावरून घसरला, स्लिप झाला. आणि तो एवढ्या जोरात खाली आदळला की बाजूचा जो कठडा होता त्या कठड्यावर त्याचं मस्तक जोरात आदळलं गेलं. आणि हा स्लीप झालेला नवरा, हा स्लीप झालेला नवयुवक आयुष्यभरासाठीच डीप स्लीपमध्ये गेला. त्याचा मृत्यू झाला. नववधू जोरात किंच आली, आजूबाजूचे लोक आले, तो व्यापारी सुद्धा गेला, कारण की इमारत जवळच होती. आणि सर्वांच्या एक लक्षात आलं की रक्तस्राव झालेला आहे, जोरात डोक्याला मार लागलेला आहे आणि श्वास सुद्धा थांबलेला आहे. तो नवयुवक तिथे मेला. आजूबाजूच्या 4-5 लोकांनी लगेच, कोणी ॲम्ब्युलन्स बोलवली असेल, कोणी डॉक्टरला आवाज दिला असेल, धावपळ सुरू झाली. तेवढ्यात एक नवयुवक काही न करता त्या साधू महाशयांकडे आला. त्या साधू महाराजांना जोराने त्यांनी पकडलं आणि म्हटलं, साधू महाराज, त्या मुलांनी तुम्हाला फक्त एक कानपटात मारली होती आणि तुम्ही त्याला श्राप दिला का त्याचा मृत्यू झालेला आहे? कसले साधू तुम्ही? साधू महाराजांना याची काहीच कल्पना नव्हती काय घडलंय काय नाही. साधू महाराज म्हणले, काय झाले? अहो म्हणले, आत्ता ज्या मुलाने तुम्हाला कानपटात मारली ना रागाच्या भरात, कबूल आहे त्याची चूक झाली, पण तो लहानसा बारकासा पोरगा, आत्ता त्याचं लग्न झालेलं होतं, म्हणून काही तुम्ही त्याला एवढा मोठा दंड द्यावा? अहो तो मेलाय आत्ता जिन्यावरून पडून.
साधू महाराजांना दुःख झालं. साधू महाराज म्हटले फार वाईट झालं, पण म्हणले या सगळ्या घटनेमध्ये माझा आणि त्या मुलाचा काहीच संबंध नाही. त्यांनी मला मारले असेल, पण मी ते तेव्हाच्या तेव्हाच विसरलो होतो आणि मी माझ्या आनंदात निमग्न होतो. पण तो मेला याच्यात मी त्याला शाप दिलेला असं कुठेच घडू शकत नाही म्हणले. माझ्या मनामध्ये अशी कल्पना सुद्धा येऊ शकत नाही की मी कोणाला इजा करेल. तो पहिलवान म्हणला, नाही नाही महाराज, आम्हाला सगळं कळतं, तुम्ही लोक कसे आहात आणि काय आहात. त्यावेळेस साधू महाराजांना थोडासा विचार पडला आणि साधू महाराज वाढता समाज तिथे एकत्र होऊ लागला होता आणि सगळे लोक या मूर्ख माणसाला जो त्यांच्याशी वाद घालत होता त्याला सहकार्य करायला लागलेत. साधू महाराजांनी ते सगळं पाहिलं आणि साधू महाराजांनी समजवण्याची पद्धत बदलली. हे साधू लोक असतात ना, हे कसे वागतील काय वागतील याचा अंदाज आपल्याजवळ नसतो, कारण मनुष्याच्या पलीकडली जी प्रवृत्ती आणि प्रकृती आहे त्याला साधुत्व म्हटलं गेलेलं आहे. आणि आतापर्यंत आनंद आणि नाचणारा हा साधू एकदम शांत होतो आणि त्या पहिलवानाला म्हणतो, बाबा मला श्राप द्यायची काहीच गरज नाही, तू पहिल्यापासून होता का, काय काय घडलंय ते पाहिलं होतं का. तो पहिलवान म्हटला हो. तर म्हणले मला एक सांग, मी नाचत होतो, माझ्या नाचण्यामुळे त्या बिचाऱ्या मुलीच्या महागड्या साडीवर शालूवर कापडावर चिखल उडाला. पहिलवान म्हटला हो मान्य, पण मला एक सांग म्हणले, ती मुलगी क्रोधित झाली का. पहिलवान म्हणला नाही. मग कोण क्रोधित झालं. तिचा नवरा. मला त्या मुलीनी मारलं नाही, तिच्या नवऱ्यानी मारलं. पहिलवान म्हटला महाराज साहजिक आहे, ती मुलगी त्याची पत्नी होती आणि आपल्या पत्नीच्या अंगावर कोणीतरी चिखल उडवलेला आहे, तिचा अपमान झालेला आहे, हे पाहून नवरा या नात्याने, तिचा काळजी वाहणारा या नात्याने का होईना, पण त्या मुलांनी तुम्हाला मारलं, माझ्या मते ते योग्य होतं. ते साधू महात्मे शांतपणे म्हणले, साधा नवरा असून पत्नीच्या कापड खराब झाल्यावर तो जर क्रोधित होऊन मला मारू शकतो, तर माझ्यासारख्या भक्ताला कोणीतरी विनाकारण मारतंय म्हणून माझा सांभाळ करणारा भगवंत त्याला दंडित करू शकत नाही का. आणि हे वाक्य ऐकून सगळे सुन्न आणि शांत झालेत. माझी पत्नी कुठेतरी अपमानित झालेली आहे आणि नवरा म्हणून मी त्याचा खुलासा केला पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे, त्याच्यावर ताडण केलं पाहिजे असं त्या नवयुवकाला कळू शकतं आणि म्हणून तो मला मारू शकतो. तर माझा सुद्धा पालन करणारा भगवंत आहे, त्याच्या सुद्धा भक्ताचा कोणीतरी अपमान केला आहे म्हणून पालन करता का होईना, परंतु जगाची व्यवस्था करण्यासाठी, ती सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी त्यांनी सुद्धा ही सगळी व्यवस्था केली असेल आणि त्याला दंड दिला असेल, असं होऊ शकत नाही का. सगळे शांत झालेत, सगळे शांत झालेत. आणि साधू महाशय परत त्या पावसात चिंब भिजत असताना आनंदाने नाचत पुढे निघून गेले. मित्रांनो, या सगळ्या कथेमध्ये ज्याला जो अर्थ प्रतीत करून घ्यायचा आहे तो करून घ्यावा. हे सुद्धा मान्य आहे की भगवंत कोणाला दंड द्यायचा म्हणून कुठेही त्याला मारणार नाही, भगवंताची ती प्रवृत्तीच नाही. परंतु सृष्टीचा एक अधोरेखित नियम आहे आणि तो नियम आम्ही इथे लक्षात घ्यावा. पेरलं तेच उगवतं. कर्माची व्याख्या पण सुंदर आहे बरं का, की आम्ही दुसऱ्यांप्रती जसं कर्म दाखवतो, जशी वागणूक दाखवतो, ती वागणूक कुठेतरी फिरून त्याच पद्धतीने किंवा अतितीव्रतेने आमच्याकडे येते आणि आम्हाला प्रश्न पडतो की असं का घडलंय. जेव्हा कधी आम्हाला हा प्रश्न पडेल ना की असं का घडलं आहे, त्यावेळेस आम्ही भूतकाळात आमच्याच आयुष्यात आम्हीच घडवलेल्या घटना, आम्हीच वागलेल्या प्रकारांचा जर अभ्यास केला तर आम्हाला दिसून पडेल की अघटितपणे, अचानकपणे, सहजपणे आम्ही कोणाशी किती निर्मम वागलेलो आहे. पेरलं तेच उगवतं आणि क्रियेलाच प्रतिक्रिया मिळते.
विश्वनियंत्याची ही व्यवस्था आहे आणि ती एकदा का समजून आली तर आमचं पेरणं जे आहे ना ते सार्थकी लागेल आणि त्यातून येणारं फळ हे कधी पण अमृतच असेल. सेवा इथेच समर्पित करतो. महाराज ज्ञानेश्वर.